खालापूर तालुक्यातील कलोते रैती येथील रहिवासी तुषार तुळशीदास एरुणकर हे माजी सैनिक असून 17 वर्ष त्यांनी भारतीय सेनेत सेवा दिली आहे। अन्यायाविरुद्ध पेटून उठायचे, देशाला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे, देश व समाजाच्या शत्रूंविरोधात जीवाची पर्वा न करता लढा द्यायचे असे बाळकडू त्यांना सैनिक जीवनात मिळाले आणि या तत्व व मूल्याच्या अनुषंगाने सन 2024 पासून अवैध भराव, उत्खनन व झाडे तोडल्याबद्दल ते लढा देत आहेत। पण खालापूर तहसील, वन विभाग, पोलीस प्रशासनाकडून तारीख पे तारीख देत वेळकाढूपणा केला जात असल्याचे दिसून येत आहे। दरम्यान तहसीलदार अभय चव्हाण यांच्या केबिन बाहेर माजी सैनिकांना प्राधान्य दिले जाईल असा भला मोठा फलक लावलाय। पण जानेवारी 2024 पासून माजी सैनिकाचा लढा सुरू आहे आणि अजून न्याय मिळालेला नाही। तर फलकावर लिहिलेल्या ओळी प्रत्यक्षात उतरतील का? खालापूर तहसीलदार अभय चव्हाण माजी सैनिकाला न्याय देतील का, असा प्रश्न स्वतः माजी सैनिक एरुणकर यांनी उपस्थित केलाय। माजी सैनिक तुषार एरुणकर यांनी 19 मार्च 2024 रोजी चौक मंडळ अधिकारी यांना कलोते रैती सर्वे नंबर 10 मध्ये अवैध मातीचा भराव सुरू असल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता। त्याच अनुषंगाने 20 मार्च 2024 रोजी मंडळ अधिकारी व तलाठी सदर ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले। यावेळी त्यांनी तक्रारदार माजी सैनिक एरुणकर यांना बोलावून घेतले। एरुणकर सदर जागी पोहोचल्यावर अरुण बाबा एरुणकर, यशवंत आबा एरुणकर, अश्विनी एरुणकर यांनी माजी सैनिकाला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली आहे। माजी सैनिकाला मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या समोर जिवंत गाडण्याची व संध्याकाळी बघून घेण्याची धमकी देण्यात आली। दरम्यान या प्रकरणी माजी सैनिक एरुणकर यांनी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, परंतु पोलिसांनी परस्पर बोलावून प्रकरण निकाली काढले होते। माजी सैनिकाला आपली बाजू मांडण्याची संधी देखील देण्यात आली नव्हती। अखेर 13 ऑगस्ट 2024 रोजी माजी सैनिक एरुणकर यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। 20 एप्रिल 2024 रोजी माजी सैनिकाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तसेच अवैध भराव व झाडे तोडणाऱ्या धनदाडग्यांवर खालापूर पोलीस स्टेशनला भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 504, 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण जवळजवळ 1 वर्ष उलटलं तरी कारवाई करण्यात आलेली नाहीये। आजही माजी सैनिक एरुणकर व त्यांचे कुटुंब दहशतीखाली वावरत आहे, तर दुसरीकडे धमकी देणारा मदमस्त आयुष्य जगत आहे, सर्रासपणे अवैध कामे करीत आहे। मुक्काम नडोदे, माजी सैनिक। मी भारतीय सेनेत 17 वर्ष पूर्ण करून 2018 साली रिटायर झालो। आता सध्या मी स्टेट बँक ऑफ इंडिया खोपोली येथे कार्यरत आहे। दिनांक 22 मार्च रोजी कलोते रैती येथील सर्वे नंबर 106 मध्ये अवैध उत्खनन होत होते। हे उत्खनन सुट्टीच्या दिवशी आणि संध्याकाळच्या टायमाला होत असल्यामुळे मला शंका आली। त्यामुळे मी सदरची माहिती तलाठी तात्यांना दिली। तलाठी तात्यांनी अर्ज करून दुसऱ्या दिवशी तलाठी तात्या सर्वेला आले। सर्वे करून गेल्यानंतर मी सदरची माहिती RNT नाईक तहसीलदार साहेबांना ही फोनद्वारे दिलेली मेसेज केला होता की सदर जागेत अवैध भरावा होत आहे, परंतु अजून अद्यापही त्या बाबतीत काहीच कारवाई झाली नाही। आणि याच्यानंतर उलट परिणाम असे झाले की जी माहिती आपण गोपनीय ठेवतो ती गोपनीय माहिती सदर व्यक्तींना उघड करण्यात आली। त्यामुळे सदर ज्यांनी गुन्हा केलेला आहे, ज्यांनी अवैध भरावा केलेला आहे, त्या व्यक्तीने बायकोचा सहारा घेऊन किंवा तिच्या मदतीने माझ्या नावावर उलट कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस आणि माजी सैनिक बोर्डात माझ्याशी तक्रार केली की सदर व्यक्ती माझ्या पतीला त्रास देत आहे आणि त्याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे। तर या गोष्टीत मला असं सांगायचं आहे की जर तक्रार दाखल करणे किंवा माहिती मागवणे हा जर गुन्हा असेल तर मग लोकशाही राहिली कुठे? आपण कुठल्या देशात आलो? एवढे दिवस आपण भरावा करतोय, एवढा अवैध भरावा चालू आहे आणि जर त्याची जर दाद मागितली तर उलट जो दाद मागतोय त्याच्यावर तक्रार होते। तर हे खूप भयंकर आहे आणि माझी अशी विनंती आहे की ज्या सदर व्यक्ती ज्या याच्या आधिपत्यात येतात की अवैध भरावा केलेला आहे आणि याच्यावर काहीच कारवाई केली नाही, तर मान्य तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा। त्याचप्रमाणे या व्यक्तीने गेल्या वर्षी झाडे सुद्धा अवैधरित्या तोडलेली आहेत आणि एवढेच नाही की हा व्यक्ती वारंवार बेकायदेशीर कार्य करत आहे आणि त्याला कोणच त्याला काही जबाब विचारत नाही।
कारण का ही व्यक्ती खूप धनिक आहे आणि याला सर्वजण घाबरतात. त्यामुळे ही एवढी मोठी झाली, स्वतः समजते की त्याला काहीच, त्याच्या पुढचं काहीच दिसत नाही, कायदे कानून त्याला काहीच समजत नाही. त्यामुळे तो एकदम आपले वातावरणाचे तापमान 45 डिग्रीच्या वरती चाललेलं आहे आणि सर्व असं ऍड करतात की असं होतंय तसं होतंय, पण त्याच्यावर कारवाई करायला वन अधिकारी म्हणा किंवा त्यातले बीट अफसर कोणच तयार नाहीये. गेल्या 1 वर्षापासून मी ही लढाई लढत आहे, परंतु झाडं तोडणाऱ्यांवर अजून परत काहीच कारवाई झाली नाही. माझी सर्व अधिकाऱ्यांना ही नम्र विनंती आहे की आपण या बाबतीत गंभीर दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा. आपण एक माहिती देताना सांगितलं की गोपनीय माहिती दिली असता नक्की कोणत्या अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीचं हे उल्लंघन केलंय, म्हणजे तुमची माहिती संबंधित व्यक्तीला पोहोचवली, त्याचं नाव तुमच्याकडे काय आहे का? ही माहिती मी RNT नाईक तहसीलदार राठोड साहेबांना फोनद्वारे व्हॉट्सअप मेसेज केला होता. त्यांनी जसा तसा मेसेज संबंधिताला फॉरवर्ड केला. संबंधितांनी तो मेसेज घेऊन पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि माझ्या विरुद्ध तक्रार करायला आला की हा बघा, हा मेसेज ह्या व्यक्तीने दिलेला आहे. तर अशा प्रकारे जर होत असेल तर ही गोपनीयता राहिली कुठे? आम्ही गोपनीय दिल्यानुसार जे माहिती येते त्याला बक्षीस देतात, तर आम्हाला बक्षीस तर नकोच, पण कारवाई निदान आमची नावं गोपनीय ठेवून आमच्या जीवाला धोका का निर्माण होतोय? ही पोलीस स्टेशनला जाऊन त्याची पत्नी आणि तो स्वतः पोलीस स्टेशनला उभे राहून कारवाईचे आदेश देत आहेत. तसेच गेल्या वर्षी 20 मार्चच्या सुमारास, ईदच्या सुमारास असा आवेग भरावा सदर व्यक्तीकडून किंवा अजून एक त्यांच्या बरोबर धनिक व्यक्ती आहे त्यांनी करत होता असताना मी तक्रार केली होती आणि ही तक्रार लिखित त्यावेळेचे मंडळ अधिकारी मुंडे साहेब होते त्यांच्याकडे केली होती. ते सुद्धा असे झाले आणि अरेरावाची भाषा करायला लागले. मुंडे साहेबांनी अरे तुला माहिती नाही, ह्या इथे भरावा होता, इथे डोंगर होता, तो सपाट केलाय. आता आमचा जन्म त्या जागी झालेला आहे आणि आम्हालाच ते सांगता इथे मातीचा भरावा होता, म्हणजे आरोपीला पाठराखण करत यांची चालू आहे आणि आम्हाला अरेरावी करतात की तुझ्या सांगण्यानुसार आम्ही होणार नाही, असं होणार नाही, तसं होणार नाही. तर हे खूप भयंकर आहे आणि काठी दांडे घेऊन सगळे जण मला तिथे गाड्याची भाषा करत होते आणि तरी सुद्धा हे अधिकारी काहीच करायला तयार नाही. एमसी देऊन सुद्धा यांना काहीच असर झालेला नाही, यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. आता आपण तहसीलदारांना भेटले होते, तहसीलदारांची काय प्रतिक्रिया आली आपल्याकडे? तहसीलदार साहेबांनी लोकशाही दिनानिमित्त दर महिन्याला 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिनानिमित्त जे एवढ्या पण तालुक्यातल्या केसेस आहेत त्या मांडल्या जातात, त्यानुसार तुम्ही अर्ज करा अशी मला ग्वाही दिलेली आहे आणि कारवाई करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खोपोली. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.